हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बनवणार आहोत मस्त मसालेदार ढाबा स्टाईल अंडा भुर्जी. तर आपण इथे एक मोठा टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून, 3 कांदे घेतलेले आहेत. मी फूड प्रोसेसरला छान बारीक करून घेतलेले आहेत कांदे. फूड प्रोसेसरमध्ये कांदा एकदम मस्त बारीक होतो. एक मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे, ती देखील बारीक चिरून घ्यायची आहे. 3 अंडी घेतलेली आहेत मी, त्यामुळे 3 कांदे घेतलेत. बुर्जीला जितका जास्त कांदा आणि टोमॅटो तुम्ही घालाल तेवढा बुर्जीचा बेस खूप छान तयार होतो आणि बुर्जी ड्राय होत नाही. तर ह्या बुर्जीमध्ये मी एक ट्विस्ट दिलेला आहे. तर तो ट्विस्ट मी आता तुम्हाला करताना सांगणार आहे अंडा बुर्जी. तर पहिला ट्विस्ट तर असा आहे की आपण ह्या बुर्जीमध्ये ॲड करणार आहोत तेलासोबत बटर. बटर घालून बुर्जी करून बघा, खूप मस्त टेस्ट येते बुर्जीला. तर इथे मी बटर घातलेला आहे. आणि जी दुसरा ट्विस्ट आपण देणार आहोत तो म्हणजे आपण ह्याला फोडणीला घालणार आहोत गरम मसाला, दालचिनी, लवंग आणि 4 अणीच्या 2 पाकळ्या. हे मसाले फोडणीला घालून बघा, मस्त टेस्ट येते बुर्जीला. तर हे मसाले आपण चांगले परतून घेऊया. मसाला चांगला परतून झाला की आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा. बुर्जीला कांदा खूप जास्त लागतो. कांदा जितका जास्त घालाल तुम्ही तेवढा छान बेस तयार होतो बुर्जीचा आणि बुर्जी ड्राय होत नाही. तर आपण कांदा जो बारीक चिरून घेतलेला आहे तो तेलामध्ये ॲड करूया. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला. झाकण ठेवून चांगला शिजवून घ्यायचा आहे कांदा. कांदा आपल्याला गुलाबीसरच करून घ्यायचा आहे, फार गोल्डन ब्राऊन करायचा नाही आहे. तर आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि कांदा छान गुलाबीसर करून घेऊया. बघूया आपला कांदा झाला आहे का. कांदा चांगला गुलाबीसर परतून झालेला आहे. अजून एक ट्विस्ट मी दिलेला आहे, जे की मी पुढे सांगणार आहे तुम्हाला रेसिपी करता करता, ज्याच्यामुळे बुर्जीची टेस्ट अजून वाढणार आहे. खमंग अशी छान बुर्जी होते ही. कांदा चांगला गुलाबीसर झालेला आहे आपला. जरासा परतून घेऊया आणि आपण आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत टोमॅटो. तुम्ही बघू शकता मी कांदा फार गोल्डन ब्राऊन करून घेतला नाही, गुलाबीसरच ठेवलेला आहे. झाकण ठेवल्यामुळे तो छान शिजलेला देखील आहे. तसंच आपण टोमॅटो घालून सुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून कांदा आणि टोमॅटो छान शिजवून घ्यायचे. आता आपण ह्याच्यामध्ये जो थर्ड ट्विस्ट आहे तो आपण ॲड करणार आहोत थोड्याच वेळात. रेसिपी पूर्ण बघा त्यासाठी. कांदा टोमॅटो छान शिजलेला आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये जे ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये एक मॅजिक इन्ग्रेडियंट आहे, ज्याच्यामुळे भुर्जीला खूपच मस्त टेस्ट येणार आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत. रेड चिली पावडर, धणे पावडर, हळद हे तर आपण रुटीनली ॲड करतोच, पण आपण आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत मटण मसाला. कांदा लसूण चटणी ही ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण मटण मसाला अजिबात स्किप करू नका. मटण मसाला नक्की घालून बघा बुर्जीमध्ये. गरम मसाला, धणे पावडर, रेड चिली पावडर, हळद सोबत मटण मसाला. मटण मसाला घातल्यामुळे या बुर्जीला खूप मस्त अशी खमंग टेस्ट येते. आणि जर तुम्हाला कांदा लसूण चटणी स्किप करायची असेल तर तुम्ही नक्की स्किप करू शकताय. तर हे सगळे मसाले घालून आपण छान परतून घ्यायचे आहेत. त्याला पण छान तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. जरा वाफवून घेऊयात मसाले. आणि आपण आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत अंडी. अंडी मी साईडला फोडून घेतलेली आहे, एकदम कढईमध्ये फोडू नका. एखादं अंड जर खराब निघालं तर ते आपण काढू शकत नाही. सो अंडी नेहमी अगोदर फोडून घ्या. तेल छान सुटलेलं आहे, मसाले मस्त परतून झालेले आहेत. मसाल्याचा कलर खूप छान आलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आपण फोडून घेतलेली अंडी. आता मी अंडी ॲड करते ह्याच्यामध्ये. 3 अंडी घेतली आहेत मी.
अंडी पण चांगली मिक्स करून घ्यायची आपल्याला कांदा टोमॅटोमध्ये. अंडी छान मिक्स करून घेऊया. आता आपण ह्या बुर्जीवरती झाकण ठेवून बुर्जी शिजवून घ्यायची आहे चांगली. तर त्याच्या आधी आपण ह्याच्यात घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ. मीठ घालून बुर्जीला छान मिक्स देऊन झाकण ठेवून बुर्जी शिजवून घ्यायची आहे. आणि बुर्जी शिजल्यानंतर देखील गॅस घालून एक 5 मिनिटं वाफवून घ्यायची आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे कॉमेंट्स नक्की कळवा. आणि ह्या पद्धतीने बुर्जी ट्राय करून बघा. खूप मस्त बुर्जी होते आणि पावासोबत तुम्ही एन्जॉय करू शकताय. सकाळी नाश्त्याला देखील खाऊ शकताय बुर्जी पाव. तर आता आपली इथे बुर्जी झालेली आहे तयार, तुम्ही बघू शकताय. मी गॅस घालवणार आहे आणि 5 मिनिटं झाकण ठेवून वाफवून घेणार आहे. आणि मग आपण सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया. बुर्जी छान गुबगुबीत झालेली आहे, जरा देखील ड्राय झालेली नाही आहे कांदा भरपूर घातल्यामुळे. तर आता आपण सर्विंग बोलमध्ये वाफवून घेणार आहोत. ही आपली बुर्जी रेडी आहे. थँक्स फॉर वॉचिंग.